प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रात यावेळी शरद पवार भाजपचा विजय रथ अडवणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि हा बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवार यांनी यावेळी जबरदस्त अशा राजकीय चाली खेळलेल्या आहेत आणि या राजकीय चालींमध्ये भारतीय जनता पक्ष अलगद अडकल्याचा दिसत आहे. पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन म्हणजेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू यांनी उमेदवारी स्वीकारावी यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केली. छत्रपती शाहू महाराज हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले. ते काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची जागा जरी लढत असले तरी सुद्धा त्यांच्यासमोर उमेदवार कोण उभा करायचा हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला निर्माण झालेला होता, म्हणजेच महायुतीला पडलेला होता. संजय मंडलिक यांना जरी भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरमधून उमेदवारी दिली असली तरी सुद्धा छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीने उमेदवारी देऊन किंवा काँग्रेस पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षासमोर आणि महायुतीसमोर चांगलंच आव्हान महाविकास आघाडीनं उभं केलेलं आहे. त्याचा फायदा कोल्हापूर बरोबरच जवळच्या हातकणंगले, सांगली तसेच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो. त्याचबरोबर मराठा समाजाची मते त्यामुळं महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वळू शकतात. सातारा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांनी निष्ठावंत अशा माथाडी नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. शशिकांत शिंदे हे 4 वेळा आमदार राहिलेले आहेत. शरद पवार यांनी निष्ठावान शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षासमोर आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासमोर एक जबरदस्त आव्हान उभं केलेलं आहे. त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जरी छत्रपती उदयनराजे भोसले यांची बाजू वरचढ वाटत असली तरी सुद्धा शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघामधून विजयी होऊ शकतात अशा प्रकारचं विश्लेषण हे राजकीय जाणकारांकडून केलं जात आहे. त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांनी व्यवस्थित खेळी करून भारतीय जनता पक्षातून उमेदवार एक प्रकारे आयात केला. म्हणजेच मोहिते पाटील कुटुंब हे भारतीय जनता पक्षामधून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेण्यासाठी स्वतः माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार हे अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी उपस्थित होते. मोहिते पाटील कुटुंब किंवा मोहिते पाटील गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आल्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघ असो अथवा माढा लोकसभा मतदारसंघ असो अथवा बाजूच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाचा जबरदस्त फायदा होताना दिसून येत आहे. मोहिते पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता भारतीय जनता पक्ष सोडू शकतो हा मेसेज ज्यानं भारतीय जनता पक्षाच्या खरतर जिवारी लागलेला आहे. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मोहिते पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने पक्ष सोडणं हा भारतीय जनता पक्षासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा झटका आहे आणि यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील माढा, बारामती, सोलापूर या लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बिघडल्याचं दिसत आहे आणि
त्याचमुळे कुठेतरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळू शकतं. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या रूपात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका मातब्बर समर्थकाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाची बाजू ही भरभक्कम वाटत आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच भाजप विजयी होऊ शकलं. परंतु यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर, नारायण आबा पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते हे शरद पवार यांच्या बरोबर आल्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला विजयाची आशा धुसर वाटू लागली आहे. किंवा या मतदारसंघात विजय मिळेल की नाही याबाबत भारतीय जनता पक्षामध्ये आत्मविश्वास दिसून येत नाही. मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्यासाठी भाजपने जरी प्रयत्न केले असले तरी सुद्धा अखेर भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या बरोबर जाणं पसंत केलं. बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे. सुप्रिया सुळे बारामतीमधून सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. मागच्या निवडणुकीत 1.5 लाखापेक्षा अधिक मतांनी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. मागील निवडणुकीवेळी अजित पवार यांची समर्थ साथ सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या बरोबर होती. परंतु यावेळी अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आणि यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात स्वतः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आहेत. त्यामुळं अजित पवार यांच्या रूपात बारामतीमध्ये शरद पवार यांच्या समोर आव्हान उभं करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. परंतु जनतेमध्ये मात्र शरद पवार यांच्याविषयी या घटनेमुळे सहानुभूती सातत्याने वाढत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी जनतेमध्ये एक आपुलकीची भावना वाटत आहे. आमदारांची संख्या ही जरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असली तरी सुद्धा जनता मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहे. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याळाची टिकटिक कमी होताना दिसते तर तुतारीचा जयघोष होताना दिसतोय. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे. अडचणीच्या काळामध्ये अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ दिली. अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बरोबर जाऊ शकतात अशा चर्चा मध्यंतरी होत होत्या. परंतु या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. अमोल कोल्हे यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि एकंदरीत अमोल कोल्हे यांची स्वाभिमानाची, निष्ठेची भूमिका, शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती यामुळे कुठंतरी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं आणि एकंदरीत अजित पवार यांचं राजकीय गणित पूर्णपणे बिघडल्याचं दिसत आहे. त्यामुळं जरी शिवाजीराव आढळराव पाटील हे जरी अजित पवार गटाकडून अमोल कोल्हे यांच्यासमोर उमेदवार जरी असले तरी सुद्धा सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांची बाजू ही वरचढ वाटत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. रवींद्र धंगेकर हे सामान्य जनतेमध्ये मिसळणारे नेते आणि कार्यकर्ते आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या रूपात पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षासमोर काँग्रेस पक्षानं सांगण्याचं आव्हान उभं केलेलं आहे. परंतु रवींद्र धंगेकर यांना सुद्धा शरद पवार यांची मजबूत साथ मिळत आहे. कारण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन हे मजबूत आहे. अजित पवार यांच्याबरोबर
नेते मोठ्या प्रमाणामध्ये जरी गेले असले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन आणि कार्यकर्ते मात्र अजित शरद पवार यांच्या बरोबर असल्याचं दिसत आहे आणि त्याचा फायदा पुण्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना होताना दिसून येत आहे. नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी निलेश लंके या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. निलेश लंके हे 2019 मध्ये जरी आमदार म्हणून निवडून आले असले तरी सुद्धा निलेश लंके यांचं राहणीमान अत्यंत साधं आहे. सर्वसामान्य लोकांना सतत अवेलेबल होणारा, त्यांच्या सुखदुःखामध्ये सतत सहभागी होणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून निलेश लंके यांनी आपली इमेज निर्माण केलेली आहे. सुजय विखे पाटील यांचं एक जबरदस्त आव्हान हे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विखे पाटील यांचं प्रस्थ मोठं आहे. मागील निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याच्या फरकाने सुजय विखे पाटील हे निवडून आले होते, परंतु यावेळी निलेश लंके यांच्या रूपात एक सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शरद पवार यांनी निवडणुकीचं चित्रच बदललेलं आहे. निलेश लंके यांच्यामुळं सुजय विखे पाटील यांच्या अडचणी मात्र वाढलेल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, सामान्य, दुर्बल किंवा कामगार, महिला यांच्याशी अत्यंत सहजपणे संपर्क करणारा नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे आणि यामुळे कुठंतरी आपल्याला सतत अवेलेबल होईल, आपण त्याच्याशी संपर्क साधू असा नेता म्हणजे निलेश लंके. या ओळखीमुळं किंवा त्यांच्या या स्वतःच्या राजकीय ओळखीमुळं कुठंतरी सुजय विखे यांच्या व्यक्तिमत्वावरती आणि एकंदरीत विखे पाटील यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला शह देण्यात निलेश लंके यांच्या रूपात शरद पवार यावेळी यशस्वी ठरल्याचं दिसत आहे. निलेश लंके असोत, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज असोत, शशिकांत शिंदे असोत, माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील असोत, शिरूरमध्ये अमोल कोल्हे असोत, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असोत आणि एकंदरीत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे असोत, यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे यश मागील 2 निवडणुकांमध्ये मिळालं ते या निवडणुकीमध्ये मिळेल का याबाबत वेगवेगळे तर्क उपस्थित केले जात आहेत. जरी शरद पवार हे किंवा शरद पवार यांचा पक्ष जरी लोकसभेच्या 10 जागा जरी महाराष्ट्रामध्ये लढत असला तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी राजकीय डावपेच आखून आणि अत्यंत शांतपणे राजकीय चाली खेळून जे उमेदवार उभे केलेले आहेत, त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्ष अलगदपणे शरद पवार यांच्या जाळ्यात अडकल्याचं दिसत आहे आणि ती उद्विग्नता नरेंद्र मोदी यांचं भाषण असो अथवा देवेंद्र फडणवीस यांचे भाषण असो त्या भाषणामधून दिसून येत आहे. ज्या पद्धतीची टीका टिप्पणी अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्यावरती होत आहे, त्या टीका टिप्पणीमधून सुद्धा अजित पवार हे शरद पवार यांच्या समोर हातबल असल्याचं दिसत आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात यावेळी तुतारीचा जयघोष होणार असल्याचं दिसत आहे. म्हणजेच यावेळी तुतारीला पोषक असं वातावरण दिसत आहे. शरद पवार यांनी जे 10 उमेदवार उभे केलेले आहेत त्यापैकी 7 ते 8 उमेदवार यावेळी निवडणुकीत जिंकू शकतात अशा प्रकारचा आशावाद स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. सातारा, शिरूर, बारामती, माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल असं राजकीय वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर नगर दक्षिण, दिंडोरी, भिवंडी,
वर्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार यांचे उमेदवार हे स्पर्धेमध्ये टिकून आहेत किंवा ते विजयापर्यंत पोहोचू शकतात अशा प्रकारचं विश्लेषण राजकीय जाणकारांकडून केलं जात आहे। त्यामुळं शरद पवार यांनी ज्या राजकीय खेळी किंवा ज्या राजकीय चाली खेळलेल्या आहेत त्या राजकीय चालींमध्ये कुठंतरी भारतीय जनता पक्ष अलगद अडकल्याचा दिसून येत आहे। अजित पवार यांच्यासारखा मातब्बर नेता आपल्या बाजूला वळवून सुद्धा जर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला यश मिळणार नसेल तर अजित पवार यांचा आपल्यासाठी किती फायदा होईल। म्हणजेच अजित पवार यांना ज्या उद्देशासाठी आपण आपल्या बरोबर घेतलं, सत्तेमध्ये स्थान दिलं, त्याबद्दल भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर जरूर विचार करू शकतो। त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या ज्या राजकीय महत्वाकांक्षा आहेत, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागा आणि देशभरामध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं जे भारतीय जनता पक्षाचं टार्गेट आहे त्यामध्ये कुठेतरी शरद पवार हे मोठा अडथळा आणत आहेत। शरद पवार हे जरी महाराष्ट्रामध्ये 10 जागा लढवत असले तरी सुद्धा महाविकास आघाडीचे शिल्पकार करते करविते म्हणून ज्या राजकीय चाली किंवा जे राजकीय डावपेच उमेदवार उभं करणं, वेगवेगळ्या म्हणजे भारतीय जनता पक्षातील नाराज नेत्यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेणं, वेगवेगळ्या मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे यांचा योग्य विचार करून योग्य अशा उमेदवार देणं, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे जनमत तयार झालेलं आहे, जो मोदी सरकारच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये जो रोष दिसत आहे त्याचं मतांमध्ये कसं परिवर्तन होईल यासाठी जे काही रिसोर्सेस असतील, राजकीय चाली असतील किंवा जे डावपेच असतील याचा कसा उपयोग करायचा हे शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे। त्यामुळं जरी शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा लढवत असले तरी सुद्धा एकंदरीत सर्व महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या अडचणी मात्र वाढलेल्या आहेत। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।